मार्क आणि पर्सेंटाईलचं रिलेशन काय असणार आहे हे आता मला मेसेज पडले. मग आता ऍक्च्युली मेसेज कालपासूनच यायला लागले जसे विद्यार्थ्यांनी मार्क्स पाहिले, पण माझ्याकडे डिटेल डेटाच नव्हता. विद्यार्थ्यांशी बोललो, मग ऑफलाईन असतील बाकीचे विद्यार्थी असतील जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्यानुसार मी मार्क वर्सेस पर्सेंटाईल प्रिडिक्ट करतोय. एक्झॅक्ट काय तसे कुणाच्याच आयुष्यात येत नाही जोपर्यंत रिझल्ट लागणार नाही, पण ह्या फर्स्ट अटेम्प्टचे पेपर टफ होते. मग त्याच्यानुसार हा तर फिक्सच आहे, 155 जे असतील ते 99.9 च्या पुढे जाणार आहेत. 150 एक सेफ स्कोर असतो सगळीकडे, ह्या वर्षी पण सापडायला लागलाय 99.9. पण मोठा प्रॉब्लेम काय आला की खालचे मार्क ऍडजस्ट व्हायला लागले. रिझन काय? पेपर टफ होते. जे टॉपर्स आहेत ते ह्याच रेंजला आहेत. पेपर टफ असल्यामुळे मार्क्स खाली आले आणि चांगले पर्सेंटाईल येतील. 140 to 145 ज्यांचा स्कोर येणार आहे ते 99.5 च्या अराउंड बसतातच काही झालं तरी. मग 135 to 140 98.5 to 99 हे वाटायला लागलेत. कारण इथं मोठा प्रॉब्लेम आला मॅथमॅटिक्स टफ आल्यामुळं, आणि मॅथमॅटिक्स टफ आला आणि मार्क खाली गेले, विद्यार्थ्याचे पर्सेंटाईल वाढणार. पुढे जाऊन काय 130 98 पर्सेंटाईल, 120 to 130 जे येणार आहेत ते 97 to 98, 110 च्या वर येतील ते 96 प्लसला जातीलच जातील. डिपेंड करतं की एक मॉडरेट शिफ्ट पकडतो मी, खूप टफ पकडत नाही खूप इझी पकडत नाहीये. पुढे 100 प्लस अराउंड 94 इझी शिफ्ट, 95.5 च्या पुढे थोड्याशा मॉडरेट लेवलला, 90 प्लस ऍज युजल 90. इथून खाली आल्यानंतर ड्रास्टिक चेंज व्हायला चालू होतं का नंबर ऑफ स्टुडंट इथं जास्ती बसतात. 85 to 90 मार्क्सला 90 पर्सेंटाईल जाईल, 70 प्लस 70 to 80, 60 65 आणि 50 to 55. पण मी सांगतो 60च्या बिलो असतात किंवा 60च्या रेंजला असतात तिथं खूप व्हेरिएशन असतं. एखादा पेपर सोपा असतो, तुक्के लागलेले असतात मुलांचे कडनं, मग तिथं पर्सेंटाईल 50 मार्क्सला आपण मागच्या वर्षी काही शिफ्ट ना 4 आणि 5 पर्सेंटाईल आलेली. ते काय झालं की मॅक्सिमम मुलं ह्या मार्क्सवर थांबली ना, मग त्यामुळं 60-65 च्या खाली थोडस अवघड होते प्रिडिक्ट करणं. पण हे मी क्लिअर सांगतो, हे फिक्स आहे, ह्याच्यामध्ये थोडाफार फरक पडणार, मॅक्सिमम हे करेक्ट येणार आहे. आणि मॉडरेट खूप सोपी शिफ्ट असली की थोडेसे मार्क वाढतात, टफ असतील तर ह्याच्यामध्ये कप होणार. मी एक मॉडरेट शिफ्ट पकडून हे पर्सेंटाईल सांगितलेत, पाहिजे असेल तर सेव्ह करा, तुम्हाला लागेल. आणि याच्यानुसारच मग आपण पुढे ऍडमिशन्स कसे होतात काय होतात त्याचे सगळे व्हिडिओ देतोय. ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, तुम्हाला तिथं सगळा डेटा मिळणार आहे.